मैद्याची खाऊन खारी कंटाळा आला असेल तर घरामध्ये अगदी झटपट होणारी गव्हाच्या पिठाची खारी, भरपूर सारे लेयर्स असलेली अशा पद्धतीची जर खारी करून बघचाल तर मार्केटमधली मैद्याची खारी विसरून जाल. इतकी चविष्ट अशी खारी लागते. चहामध्ये तर ती एकच नंबर लागते. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. माझं नाव करिश्मा माने. मानेच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. इथे मी 1 वाटीच्या मापाने गव्हाचं पीठ घेतलं आहे. वजनी माप याचं 200 ग्रॅम एवढं आहे. अर्धे चमचे जिरे घेतले आहेत. चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत. आणि इथे 3 चमचे डालडा घेतला आहे. मोठे चमचे इथे मी कॉर्नफ्लॉवर घेतला आहे. हवं तर तुम्ही मैदाही घेऊ शकता. पण इथे आपण गव्हाच्या पिठाचीच खारी करून घेणार आहोत. त्यासाठी इथे कॉर्नफ्लॉवरचा वापर करायचा आहे. सर्वात पहिल्यांदा आपण जिरे हातावर चोळून जिरे घालून घेणार आहोत पिठामध्ये. पिठामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. आणि आता पिठामध्ये 1 चमचा आपण डालडा घालून घेणार आहोत. आणि डालडा सर्व बाजूने पिठाला चोळून घ्यायचा आहे. इथे तुम्ही डालड्याऐवजी तेलही वापरू शकता. पण डालडा वापरायचा आहे. डालड्याने आपले खारी खूप छान खुसखुशीत होतात. डालडा अगदी असाच घालायचा आहे. गरम करून डालडा घालायचा नाही. जर आपल्याला कोणताही पदार्थ खुसखुशीत हवा असेल तर अशा पद्धतीने डालडा घालून चोळून घ्यायचा आहे पिठावर. सर्व पिठाला डालडा आपला चोळून तयार झाला आहे पीठ. तर इथे बघू शकता हातामध्ये 1 मूठ तयार करून घेतली की ते लगेचच मूठ तयार होत आहे. अशा पद्धतीचं पीठ रेडी आहे. तर इथे मी 1 पेला घेतला आहे आणि या पेल्याच्या साहाय्याने आपण यामध्ये पाणी ओतून घेणार आहोत. पीठ आपण थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचं आहे. गव्हाचं पीठ असल्यामुळे पाणी जास्त किंवा कमीही लागू शकतं. गव्हाच्या पिठाच्या क्वालिटीनुसार पाणी जास्त किंवा कमी लागू शकतं. तर इथे आपल्याला अगदी पातळ असं पीठ मळून नाही घ्यायचं. जसं आपण पुऱ्यांसाठी घट्ट असं पीठ मळून घेतो तशाच पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता आपला घट्टसर असा पिठाचा गोळा तयार झाला आहे. तर इथे हाताने मी दाबून आपले बोट सहज जातील अशा पद्धतीचा गोळा इथे तयार केला आहे. ह्या पिठाला 10 ते 15 मिनिटासाठी सेट होण्यासाठी ठेवून देणार आहोत. वर झाकण ठेवून. पीठ आपलं छान सेट होते तोपर्यंत आपण त्याचा साठा तयार करून घेणार आहोत. जसं आपण चिरोट्यांना साठा तयार करून घेतो त्याच पद्धतीचा इथे आपल्याला साठा तयार करून घ्यायचा आहे. तर डालडा छान फेटून कॉर्नफ्लॉवरमध्ये घालून तो परत एकदा छान फेटून घ्यायचा आहे. जोपर्यंत क्रीमी टेक्स्चर येत नाही तोपर्यंत डालडा छान फिरवून घ्यायचा आहे. तर इथे बघू शकता एकाच डायरेक्शनने सतत फिरवून आपलं हे डालड्याचं साठा तयार झाला आहे इथे. तर इथे बघू शकता अगदी क्रीमी असं टेक्स्चर आलं आहे याला. इथे 10 ते 15 मिनिटं झालीत आणि आपलं पीठ छान सेट झालं आहे. परत एकदा पिठाला आपण असं घासून मळून घ्यायचं आहे आणि एकजीव करून घ्यायचं आहे. या पिठाच्या गोळ्यांचे आपण एका साईजचे छोटे छोटे लहान असे गोळे तयार करून घेणार आहोत. लहान गोळे तयार करून घेताना मी इथे 1.5 इंचावर हे छोटे छोटे काप करून घेतले आहेत. तर इथे बघू शकता एक मोठी पोळी होईल इतपत असे गोळे तयार करून घेतले आहेत. तर इथे साधारण 6 गोळे तयार झाले आहेत. गोळ्याला परत एकदा आपण असं छान मळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण एक मोठी पातळ अशी पोळी लाटून घेणार आहोत. तर इथे आपण पिठाला तेल किंवा कोरडं पीठ न वापरता अशीच पोळी लाटून घेणार आहोत आणि अगदी पातळ अशी पोळी लाटायची आहे. पीठ मळत असताना जर चुकून तुमचं पीठ पातळ झालं असेल 2 ते 3 चमचे गव्हाचे कोरडे पीठ घालून घ्या आणि परत एकदा पीठ छान मळून घ्या. त्याने आपला पिठाचा गोळा अगदी घट्टसर होईल. म्हणजे जसा खारी करण्यासाठी हवा आहे तशा पद्धतीचा होईल. जितकी पातळ पोळी अशी लाटता येईल तितकी पातळ आपण गव्हाच्या कणकेची पोळी लाटून घ्यायची आहे.
तर इथे बघू शकता मी किती पातळ अशी पोळी लाटून घेतली आहे. अगदी माझा हात असा दिसत आहे. अशाच पद्धतीने सर्व पोळ्या लाटून घेणार आहोत. तर इथे बघू शकता आपल्या अशाच पद्धतीने सर्व पोळ्या लाटून रेडी झाल्या आहेत. तयार केलेल्या पोळ्यांवर आपण डालड्याचा पूर्ण साठा लावून घेणार आहोत. अगदी एकही भाग न सोडता सर्व बाजूने आपण हा डालड्याचा साठा तयार केलेला संपूर्णपणे लावून घेणार आहोत. तर इथे आपल्या पहिल्या पोळींवर साठा लावून तयार झाला आहे. तर आपण त्यावर दुसरी पोळी लावून घेणार आहोत आणि दुसऱ्या पोळीला आपण अगदी हलक्या हाताने सर्वात पहिल्यांदा लाटून घेणार आहोत. त्यानंतर आपण दुसऱ्या पोळीवरही छान सर्व बाजूने साठा लावून घेणार आहोत. अशाच पद्धतीने आपण 3-3 पोळींचा थर करून छान साठा लावून घेणार आहोत. तर इथे पोळ्यांच्या वरच्या बाजूनेही आपण साठा लावून घेतला आहे आणि अशा पद्धतीने टाईट रोल असा तयार करून घ्यायचा आहे. तर इथे बघू शकता मी कशा पद्धतीने रोल करत आहे. तर अशाच पद्धतीचे सर्व आपण खारी तयार करून घेणार आहोत आणि अशाच पद्धतीचा संपूर्ण रोल तयार करून घ्यायचा आहे. तर बघू शकता इथे आपला टाईट रोल रेडी झाला आहे. तर आपण दोन्ही बाजूने आधी शेवटचे कडे कट करून घेणार आहोत आणि 1.5 इंचावर आपण हे रोल कट करून घेणार आहोत. रोलला थोडंसं हलकंसं प्रेस करून घ्यायचं आहे आणि गोल आकाराचं न करता आपल्याला उभ्या आकाराची खारी तयार करून घ्यायची. त्यासाठी इथे आपण असे उभ्या आकाराने प्रेस करून घेणार आहोत. तर इथे बघू शकता असे बोटाने किंवा हाताने सुद्धा असे तुम्ही प्रेस करून घेऊ शकता. बघू शकता इथे मी कशा पद्धतीने प्रेस करून घेते म्हणजे आपले लेयर्स आहे तसे राहतील. तर इथे बघू शकता आता आपण खारी लाटून घेणार आहोत. तर अगदी हळुवारपणे हलक्या हाताने लांब आकाराची आपण खारी लाटून घेणार आहोत आणि इथे खारी लाटत असताना अगदी हलक्या हाताने आपण ही खारी लाटून घ्यायची आहे. इथे बघू शकता कशा आकाराने आपण खारी लाटून घेत आहे. तर अशाच पद्धतीने आपण सर्व खारी रेडी करून घेणार आहोत. इथे मी गॅस पूर्ण लो असा ठेवून तेल गरम होण्यासाठी ठेवलं होतं आणि त्यामध्ये आता आपण खारी सोडून घेणार आहोत एक एक करून. खारी तळत असताना गॅस आपला पूर्ण लो असाच ठेवून आपण खारी मंद आचेवर तळून घेणार आहोत. 2 ते 3 मिनिटांनंतर तेलामध्ये खारी सोडल्यानंतर इथे बघू शकता त्याचे आपोआपच लेयर्स वरती आले आहेत. तर इथे बघू शकता किती छान आपले लेयर्स दिसत आहे. तर आपण एका चमच्याच्या साहाय्याने त्याला तेल आपण त्यावरनं घालून घेणार आहोत म्हणजे त्याला छान आणखीन लेयर सुटतील. एका बाजूने आपली खारी क्रिस्पी अशी झाली आहे तर आपण पलटवून घेणार आहोत. तर दुसरीही बाजू अशीच क्रिस्पी होईपर्यंत छान आपण तळून घेणार आहोत. गव्हाच्या पिठाची खारी असल्यामुळे इथे रंगाचा तुम्हाला फरक जाणवेल. तर इथे बघू शकता आपली खारी गोल्डन ब्राऊन रंगाला आली आहे. दोन्ही बाजूने छान क्रिस्पी आणि गोल्डन रंगाला आली आहे. तर आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. अशाच पद्धतीने सर्व खारी तयार करून घेणार आहोत. गरम गरम वाफाळत्या चहासोबत आपली कुरकुरीत आणि क्रिस्पी खारी रेडी झाली आहे. अतिशय पौष्टिक आणि हेल्दी घरच्या घरी खारी रेडी आहे. तर इथे बघू शकता अगदी क्रिस्पी असा आवाज येत आहे खारीचा. चला तर मग चहासोबत खारी खाण्यासाठी रेडी आहे. तर अशा पद्धतीची गव्हाच्या पिठाची खारी नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर इथे बघू शकता भरपूर सारी लेयर्स असलेली खारी कमेंट करून कशी झाले नक्की सांगा.